आज नागपुर जिले के भील गांव में छत्रपति शिवाजी महाराज जयंती और गाड़गे बाबा जयंती के उपलक्ष्य में और शाही कलाकार मेड़ावा का आयोजन किया गया है। काफी अलग अलग स्थानों से यहाँ पर कलाकार शाही कलाकार आए हुए हैं। राजेंद्र बावनकुळे द्वारा ये शाही कलाकार मेड़ावा यहाँ पर आयोजित किया गया है। चलिए बात करते हैं उनसे और आपको दिखाते हैं यहाँ की कुछ झलकी। कलाकार मेळावा छत्रपती शिवाजी महाराज जयंती संत गाडगेबाबा जयंती निमित्त भिलगाव जुने हनुमान मंदिर इथे कलाकार मेळाव्याचे आयोजन केले आहे। त्या कलाकार मेळाव्याचे आयोजन करता सौ कल्पनाताई गणेशजी बांगळकर, श्री भास्करजी भनारे आणि मी शाहीर राजेंद्र बावनकुळे आम्ही सर्वांच्या सहयोगाने आज भिलगाव येथे प्रथमच कलाकार मेळावा आयोजित केला आणि हा कलाकार मेळाव्याला सर्व कलाकारांनी भव्य असा प्रतिसाद दिला। कमीत कमी 1200-1300 कलाकार मंडळींनी इथे हजेरी लावली आणि उत्कृष्ट प्रकारे अशा कलाकार मेळाव्याचे आयोजन झाले। सर्व इथे कलाकार समाजाने सर्वांना आपण प्रमाणपत्र आणि जेवणाची व्यवस्था आयोजकातर्फे फ्रीमध्ये करण्यात आली होती। त्यामुळे सर्वांनी समाधान व्यक्त केलं कलाकार मेळाव्यामध्ये। हा मेळाव्यासाठी नागपूर जिल्हा विदर्भ भिलगाव रनाळा एरखेडा इथले स्थानिक लोक पण जास्त लोक या मेळाव्याला उपस्थित होते आणि त्यांनी आपापली कला इथे सादर केली। सर्व उपस्थित पाहुण्यांचे मन त्यांनी मंत्रमुग्ध केले आणि उपस्थित आपले जे कलाकार होते त्यांचे पण मन मंत्रमुग्ध केले। मुख्य अतिथि के तौर पर आपने क्या मुख्य अतिथीमध्ये आता आपल्याकडे येऊन गेलेले माननीय आमदार परिणयजी फुके यांच्या पत्नी आल्या होत्या, ज्या नागपूर महानगरपालिकेचे नगरसेवक आहेत। सोबतच रनाळ्याचे सरपंच पंकजी साबळे, राधेश्यामजी हटवार, योगेशजी मागळे, यशोधरा लॉनचे, तेली समाजाचे शेखर सावरबांदेजी, सुभाषजी घाटे आणि आजचे आयोजक कल्पनाताई बांगळकर भनारेजी आणखी होता। अशा प्रकारे थोड्या वेळात येतील, आमच्या कलाकार मेळाव्याला भेट देतील। आमच्या कलाकारांचा उत्साह आणखी दुगुणित होईल असं आमच्या कलाकारांची इच्छा है। इन कलाकारों के लिए आपने काफी धरना प्रदर्शन काफी मांगे की सरकार से अभी क्या स्थिति है, क्या आने वाले समय में आपके द्वारा क्या इस तरह की जो चीजें सामने आ सकती हैं? शाहीर कलाकारों के लिए हम 1999 से शाहीर कलाकारांसाठी आम्ही 1999 पासून मोर्चे काढतो विधानसभेवर। मागच्या वेळी 22 रुपये महिना होता, ते 5,000 महिना केले, पण तरी ते तुटपुंज जे आहे ते वाढवण्यात यावे, कमीत कमी 10,000 रुपये करण्यात यावे। तसेच शाहीर कलाकारांची वय ही वयोमर्यादा 50 वर्ष आहे, ते 40 वर्ष करण्यात यावी। कारण आमचा शाहीर कलाकार हा पूर्ण विदर्भ महाराष्ट्र फिरतो। सततच्या प्रवासामुळे वयमान कमी होत चाललं, त्यामुळे 40 वर्ष वय करण्यात यावी। कलाकारांना एसटी आणि रेल्वेमध्ये सवलत देण्यात यावी। कलाकारांना बाहेरगावी जाते सरकारतर्फे एक आय कार्ड देण्यात यावे। अशा विविध मागण्या सरकारच्या दरबारी आमच्या आहे आणि संबंधित महाराष्ट्र सरकार पूर्ण करतील अशी आम्हाला आशा आहे। आजचा हा भव्य कलाकार मेळावा भिलगाव मध्ये ग्रामपंचायत भिलगाव आणि तसेच योगेशजी माकडे, पंकज भाऊ साबळे, राजू भाऊ बावनकुळे, भनारेजी योगेशजी भनारे आणि भास्करजी भनारे आणि कल्पनाताई गणेशजी बांगळकर यांच्या संयुक्त माध्यमाने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला। कलावंतांना चांगल्या प्रकारे वाव मिळावी, त्यांचं शक्ती प्रदर्शन या कलेच्या माध्यमातून व्हावं याकरता या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आणि भरपूर असे मंडळ इथं 55 पर्यंत जवळपास 55 मंडळ इथं या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत। या कार्यक्रमामध्ये नागपूर जिल्ह्यातील कामठी तहसीलीतील तसेच सावनेर तहसील, तारसा, भंडारा जिल्हा आणि गोंदिया जिल्हा या पूर्ण जवळपासच्या परिसरातले ज्यांना या कार्यक्रमाची माहिती झालेली आहे ते मंडळ पूर्ण सहभागी झाले आणि त्यांनी या आमच्या भिलगावामध्ये आपल्या कलेचं प्रदर्शन केलं आणि उत्कृष्ट सर्व भाविकांना मंत्रमुग्ध असं त्यांनी हे प्रदर्शन केलं। या निमित्ताने गावामध्ये शोभायात्रा काढली, पूर्ण गावाला प्रदक्षिणा केली या महिला आणि पुरुष मंडळाच्या वतीने आणि इथे कार्यक्रमाचं उद्घाटन करते सुभाष भाऊ घाटे, तसेच राधेश्यामजी हटवार आणि आमचे राजेंद्र भाऊ आणि सर्व गावकरी ग्रामपंचायत
पूर्णचे पूर्ण हजर होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढली. आता तसेच ते आमचे नामदार परिणयजी फुके या सुद्धा आलेल्या होत्या. पंकज भाऊ साबळे हे सुद्धा आलेले होते आणि त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आमची पूर्ण अशी शक्ती वाढवली. अब हर स्टाइल पर सबका हक. गरीबी हटाओ कपड़ा बाजार लेकर आया है सभी तरह के मेंस वियर, एथनिक वियर और कस्टमाइज्ड ट्रेडिशनल आउटफिट्स. महिलाओं के लिए हर तरह की साड़ी, कुर्ती और वुमेन्स वियर का जबरदस्त कलेक्शन. शादी हो या फिर कोई फंक्शन, यहाँ मिलेगा हर मौके के लिए परफेक्ट कलेक्शन, वो भी कम दामों में और स्टाइलिश अंदाज में. और घर की खूबसूरती बढ़ाने के लिए पर्दे, बेडशीट, सोफा कवर्स, गद्दे हो या फिर कुछ और, अब सब मिलेगा एक ही छत के नीचे. तो आज ही आइए गरीबी हटाओ कपड़ा बाजार एनेक्स में. अपना मूड हल्का करे लेकिन अपना बटवा नहीं. नया फोन लेने के बारे में सोच रहे हो तो सीधे चले आइए ओमकार मोबाइल. यहाँ आपको मिलेंगे सभी ब्रांड्स के नए मोबाइल और वो भी 0% फाइनेंस के साथ, और साथ ही पाइए सरप्राइज गिफ्ट भी. तो आज ही आइए ओमकार मोबाइल, गुजरी बाजार चौक, कांटी.